मित्रांनो, राम राम. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. महानगरपालिकेचे फॉर्म भरून झालेले निवडणुकीचे, जे काही 29 महानगरपालिकाचे निवडणूक 15 जानेवारीला होणार आहे आणि 16 तारखेला त्याचा रिझल्ट लागणार आहे. त्याचे फॉर्म भरून झालेले. आता त्याचे जे काही आपण म्हणतो ना, फॉर्म भरल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा, वाद विवाद, कोणी अपक्ष भरला, कोणी बंडखोरी केली, कोणी माघार घ्यायला लावली, वगैरे वगैरे सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहे मित्रांनो. याच्यात अनेक आरोप प्रत्यारोप, कोणत्या पक्षाने गद्दारी, कोणत्या पक्षाकडून गद्दारी करून कोणत्या पक्षात भरला, म्हणजे जिथं तिकीट मिळेल त्या पक्षात लगेच उडी घेऊन त्या उमेदवाराने त्या पक्षाचं तिकीट भरलेलं, तिकीट भेटलेल्यामुळं फॉर्म भरलेला आहे. अशातच अनेक म्हणजे पक्षनिष्ठा वगैरे या गोष्टी आता बाजूला पडलेल्या आहेत. त्याच्यावर बरीचशी चर्चा झालेली आहे आणि याच्यामध्ये सगळे राजकीय विश्लेषक म्हणा किंवा पत्रकार म्हणा भाजपवर तुटून पडलेले आहे. म्हणजे भाजपमध्ये पक्षशिस्त आहे की नाही, की त्यांच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या. म्हणजे जे काही निष्ठावान कार्यकर्ते अनेक वर्ष त्यांनी खस्ता खाल्लेला आहे, अनेक वर्ष विरोधी पक्षात राहून विरोधी पक्षांच्या विरुद्ध लढलेले, स्थानिक लोकांबरोबर मतभेद असताना सुद्धा आपल्या पक्षाचे धुरा त्यांनी वाहिलेली आहे. अशा लोकांना तिकीट न देता अचानक आलेल्या लोकांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे. अनेक लोक वेगवेगळ्या पक्षातून आले आणि भाजपात निवडणुकीच्या तोंडावर येऊन त्यांना भाजपाने तिकीट दिलेले आहे. त्यामुळे भाजपवर प्रचंड विश्लेषक किंवा जे काही पत्रकार संपादक मोठ्या प्रमाणात टीका करताना आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, मला एक कळत नाही, आता कुबेर साहेबांचा एक व्हिडिओ ऐकण्यात आला पॉडकास्टमध्ये, की त्यांनी हे एक व्यभिचार आहे म्हणे, भाजपाचा व्यभिचार आहे वगैरे वगैरे बरंच बोलले. ते तुम्ही ऐका त्यांचा व्हिडिओ. भाजपने राजकारणाचा कसा सत्यानाश केला आणि भ्रष्टाचार आणि व्यभिचार, त्यामुळं सगळे लोक भाजपकडे पडतात आणि निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय करून जे काय अचानक आलेले लोक आहे आगंतुक दुसऱ्या पक्षांकडून, विरोधी पक्षांकडून, त्यामुळं राजकारणात व्यभिचार त्यांनी केलेला आहे. त्याच्यावर पण अनेक उहापोह झाला मित्रांनो. म्हणजे खरं व्यभिचार किंवा ही प्रथा, म्हणजे निवडून येण्याची क्षमता ही जी काय आहे, निष्ठावान जाऊ द्या, निष्ठावान किती असू, पण तुमच्यात जर तुम्ही निष्ठावान आहात परंतु तुमच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता नाही, म्हणजे तुम्ही आर्थिक स्थिती तुमची भक्कम नाही, असं असेल तर तुम्हाला कोणताही पक्ष तिकीट देणार नाही वगैरे वगैरे. ही सुरुवात कोणी केली आहे महत्त्वाचं आहे, बरोबर आहे का नाही. याचे महामेरू मान्य शरदचंद्रजी पवार साहेब आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे निवडून येण्याची क्षमता, मग तो कोणत्या पक्षाचा असो, त्याहीपेक्षा निवडून आल्यानंतर त्यांना एकत्र करायचं आणि मग सत्ता स्थापन करायची. तुम्ही कोणत्या पक्षातून निवडून या, परंतु निवडल्यानंतर मला पाठिंबा, म्हणजे त्यांना एकत्र करायचं आणि सत्ता स्थापन करायची. अशी जी काही नवी प्रथा पवार साहेबांनी बरेच 30-40 वर्षापूर्वी, 40-50, म्हणजे त्यांनी जसं निवडणुकीचं राजकारण त्यांनी असं केलं. याच्यातले फोड त्याचे, म्हणजे राष्ट्रवादी पक्ष म्हणजे निष्ठावान कार्यकर्त्यांचा नाही आहे मित्रांनो. जो निवडून येऊ शकतो, म्हणजे जे जमीनदार, कारखानदार, प्रतिष्ठित, मातब्बर, पैसा अडका भरभक्कम असलेल्या लोकांना, जे की ते पैसे खर्चून निवडून येऊ शकतात, अशा लोकांना एकत्र घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी स्थापन केलेला होता. म्हणजे निष्ठा म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी तरी ह्या गोष्टी बोलू नये. म्हणजे कुबेर साहेब, आपल्याला माहिती आहे माझा सांगत आहे ना त्यांचं एक चरित्र पवार साहेबांचं, त्याच्या उद्घाटनाला कुबेर साहेब स्वतः होते आणि तिथं काय राडा झाला, कशा प्रकारे अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे किंवा इतर कार्यकर्ते किंवा इतर ढासळासह रडणारे लोक, हे सगळं महानाट्य आपण बघितलेलं आहे. त्याच्याविषयी काही चर्चा करायची नाही आपल्याला. पण हे जे काही व्यभिचार वगैरे त्यांनी व्यक्त केलेलं हे आहे. पण आता कसं आहे, सगळ्यांना वाटतं म्हणजे भाजप आता सत्तास्थानी आहे, केंद्रात, राज्यात आणि वेगवेगळ्या ठिकाणी पण. म्हणजे आज भाजपचा बोलबाला आहे म्हणून जे काही निवडून येण्याची क्षमता आहे लोकांमध्ये, ते भाजपाकडे त्यांचा कल आहे. म्हणजे जोपर्यंत काँग्रेसचा कल होता, काँग्रेस निवडून येऊ शकत होती किंवा राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येऊ शकत होते, त्यावेळेस या सगळ्या लोकांचा कल त्या पक्षांकडे होता. आणि त्यावेळेस पवार साहेबांनी म्हणा किंवा काँग्रेसने म्हणा, यांना तिकीट देण्याची हायगाई केली नाही. म्हणजे त्यांनी त्यांची निष्ठावान कार्यकर्ते बघितले नाही किंवा सातत्याने आपल्याबरोबर आपल्या सुखदुःखात साथ असणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी बघितलं नाही. पण तो निवडून येऊ शकतो, भला मग तो त्याची नीतिमत्ता किंवा काय, इव्हन
गुन्हेगारीचं प्रकरण किंवा गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना सुद्धा त्यांनी तिकीटं दिल्याचा इतिहास सर्व जनतेला माहिती आहे. पप्पू कलानी म्हणा किंवा अनेक लोक आहे असे, एकच नाही अनेक लोक आहे की जे त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना सुद्धा त्यांना तिकीट दिलेले आपण बघितलं असेल. मग फक्त नीतिमत्ता भाजपनेच राखायची का, हा एक प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही. आता ते सुद्धा राजकारणामध्ये सत्तेसाठीच येतात ना हो. राजकारणामध्ये येणारे कोणी साधू संत नसतात. ते पण कोणत्याही हुक्कावर कुक जे म्हणतात, हुक्कावर क्रूक, कोणत्याही परिस्थितीत त्यांना सत्ता हवी असते. मग निवडून येण्याची क्षमता सुद्धा त्यांनी उचलली असेल तर गैर काय नाही ना. आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीच म्हणालेले आहे मागं की शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलेलो आहे. त्यामुळं त्यांची जर उचलली नीती त्यांनी तर त्यात गैर काय नाही. म्हणून पवार साहेबांना विरोध करता करता किंवा त्यांच्या राजकारणाला विरोध करता करता त्यांची जी विचारसरणी आहे तीच विचारसरणी म्हणजे निवडून आलेले येणाऱ्यांची क्षमता आणि निवडून आलेल्यांना एकत्र करणं. बरं तुम्ही वेगवेगळ्या पक्षातून निवडून या परंतु सत्तेसाठी एकत्र या, ही जी काय रणनीती पवार साहेबांची होती तीच रणनीती भाजपने उचलली तर त्यात गैर काय, तो या विचार कसा असेल, हा एक प्रश्न आहे मित्रांनो. म्हणजे पवार साहेब शिंकले किंवा पवार साहेबांनी इकडं बोट केलं तरी त्यांची रणनीती ठरती, पावसात भिजले तरी त्यांची रणनीती ठरली. म्हणजे पवार साहेबांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले जे पत्रकार, विश्लेषक, वेगवेगळे तत्वचिंतक ते आवटी साहेबांचं किती तळतळतात सध्या. म्हणजे त्यांचा अपेक्षाभंग केला ते शरद पवार किंवा सुप्रिया सुळे भाजपच्या थोडंसं जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अजितदादांच्या पक्षावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाल्यानंतर अजितदादांच्या जवळ त्यांनी एकी करून पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये निवडणुका लढवतात. त्यामुळे त्यांनी थोडंसं त्रागा व्यक्त केलेला आपण बघितलं असेल. म्हणजे त्यांची जी विचारसरणी काय, फुले शाहू आंबेडकर काय कोणती विचारसरणी ती मला पण माहीत नाही, बऱ्याच लोकांना माहीत नाही. फक्त नावापुरतंच हे लोक या थोर विभूतींची नावं घेतात परंतु विचारसरणी राजकारण तसं काही करत नाही मित्रांनो. फुले शाहू आंबेडकरांची जर विचारसरणी असती तर तळागाळात ते कोणत्या लोकांना यांनी मतं दिले, मतं म्हणतो उमेदवारी दिली. आणि एखादा असेल भुजबळसारखा माळी समाजाचा किंवा इतर ते त्यांनी हे केलं परंतु त्यासुद्धा त्या स्वतःचा स्वार्थ किंवा निवडून येण्याची क्षमताच त्यांनी बघितली आहे का नाही. म्हणजे भाजपने केलं ते आहे ना का कॅरेक्टर ढिला वगैरे काय म्हणते ना, भाजपने केलं तर वाईट आणि आमच्या नेत्यांनी केलं तर ती कशी रणनीती, ही सांगण्याचा सगळा अहमिका स्पर्धा ह्या लोकांमध्ये चाललेली आहे. म्हणजे कुबेर साहेब एक निमित्त आहे परंतु वागळे साहेब म्हणा किंवा कुमार केतकर तर ते काय त्यांचा आंतरराष्ट्रीय कट आहे भाजप सत्तेत येणे म्हणजे त्यांचा वगैरे वगैरे सगळे जे काँग्रेसचे प्रेमी किंवा पवार साहेबांचे प्रेमी, आता उद्धव ठाकरेंचे प्रेमी, उद्धव ठाकरेंचे सुद्धा लोक प्रेमात पडलेले. म्हणजे आज जर पाहिलं सगळं मीडिया म्हणा किंवा वृत्तपत्र म्हणा किंवा वेगवेगळे विश्लेषक जे सांगतात त्यात ठाकरे बंधूंचा कसा विजय होणार आहे आणि त्यांची तेच कसे सत्तेत येणार आहे हे सांगण्याचा हे करतात. परंतु या सगळ्या गोष्टी ग्राउंड लेवलवर काय म्हणजे फोडाफोडी सगळ्याच पक्षामध्ये झालेली आहे. फक्त भाजपतच इतर पक्षातून आलेले असे काही नाही, काँग्रेसमध्ये पण आलेले, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये पण आलेले आणि शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये पण आलेले. म्हणजे निवडणुकीच्या कालावधीमध्ये आता निष्ठा सगळ्या बाजूला काही मला तिकीट मिळालं नाही ह्या पक्षांकडून तर मी त्या पक्षामध्ये जाणार आहे, त्या पक्षातून नाही मिळालं तर दुसऱ्या पक्षात जाणार आहे. म्हणजे येन केन प्रकारे मला तिकीट पाहिजे आणि मी निवडून कसं येईल, मी माझी क्षमता काय आहे खर्च करण्याची निवडणुकीमध्ये, हे सगळे तपासतात. म्हणून निष्ठा वगैरे आणि फक्त भाजपाला नावं ठेवून किंवा हे होणार नाही ना. आता म्हणजे राजकारणाची पातळीच इतकी घसरलेली आहे, नैतिकता, नीतिमत्ता किंवा जनतेची सेवा हे काय नसतं. सत्ता माझ्या घरात कशी राहील, माझ्या कुटुंबात कशी राहील, माझ्या नातेवाईकात कशी राहील, अशा अनेक सगळेच पक्ष करतात. त्यामुळे फक्त भाजपला नाव ठेवून उपयोग नाही ना. आणि हे जे आत्ता आलेले सत्तेत आलेले पक्ष मागच्या लोकांचाच इतिहास थोडासा बघत असताना यांनी कशा प्रकारे सत्ता प्रस्थापित केलेली, सत्ता काबीज केलेली,
कशा प्रकारे त्यांनी सगळ्या यंत्रणा आपल्या हाताशी धरून इतर दुसऱ्या पक्षांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांची खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे काँग्रेसच्या काळामध्ये केलेलं आहे. 15 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती, त्यांनी सुद्धा हेच केलेलं आहे ना. विरोधी पक्षांचं खच्चीकरण कसं होईल, त्यांच्यातले नेते कसे फुटून आपल्याकडे येईल, जे चांगले येते, चांगले म्हणजे आपल्याला उपयोगी असणारे, हे सगळेच पक्ष करतात. त्यामुळे फक्त भाजपाला नावं ठेवून किंवा भाजप आज सत्तेत आहे आणि तो सत्तेसाठी हे सगळे प्रयत्न करतो म्हणून त्याच्यावर टीका करणं योग्य आहे का मित्रांनो? तुम्हीच सांगा मला. म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जर केलं तर ती नैतिकता, जे म्हणतात ना की भाजप जातीयवादी पक्ष आहे, त्यांनी हिंदूंची बाजू घेतली की ते जातीयवादी ठरतात. परंतु काँग्रेस उघड मुस्लिमांची बाजू घेतो, एका धर्मासाठी सगळं काही करण्याची तयारी असते, ते जातीयवादी ठरत नाही. आता जुन्या काळी कसं होतं, 15, 20, 25 वर्षापूर्वी सोशल मीडिया नव्हता, लोकांपर्यंत माहिती येत नव्हती, त्यामुळे लोक त्यांच्या प्रभावामध्ये यायचे. पण आता दुसऱ्या सेकंदात सगळ्या लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन असल्यामुळं सगळी जागतिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते. त्यामुळे आता जनतेला उल्लू कोणी बनू शकत नाही, एवढं बाकी निश्चित आहे. जे भाजप असू नाही तर इतर कोणतेही पक्ष असू, जनतेने ठरवलं, त्यांच्या मतामध्ये त्यांनी जे ठरवलं तेच ते करतात. आणि निवडून येण्याची क्षमता म्हणजे काय मित्रांनो? ज्यांची संघटना भक्कम आहे, बरोबर आहे की नाही, ज्यांची संघटना ताकदवान आहे, कार्यकर्ते भरपूर आहे, प्रचार यंत्रणा म्हणजे साधन सामुग्री भरपूर आहे त्यांच्याकडं, असेच लोक आता इथून पुढे सत्तेत येणार आहे. तरीसुद्धा भारतीय जनता इतकी प्रगल्भ आहे, त्यांना माहिती आहे कोणाला निवडून द्यायचं, कोणाला पाडायचं, कोणाला काय. आणि भलं माझ्या उपयोगी जरी आला नाही हा व्यक्ती प्रत्यक्ष, म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी, परंतु समाजाला त्याच्यापासून धोका नाही किंवा राष्ट्राला त्याच्यापासून धोका नाही, त्याची विचारसरणी भारताप्रती चांगली आहे, स्वतःच्या फायद्यासाठी तो देशाची गद्दारी करणार नाही, अशा व्यक्तीला लोक निवडून देतात. आज भाजपची चलती म्हणून सगळी जनता भाजपकडे आकर्षित होती. वेगवेगळे नेते, कार्यकर्ते किंवा ज्यांना राजकीय इच्छाशक्ती आहे, आपण राजकारण करून काहीतरी करू शकतो, समाजाचं भलं करता करता आपलं पण भलं करू शकतो, असे लोक भाजपकडे आकृष्ट होतात. आणि आता सगळेच पक्ष निवडून येण्याच्या क्षमतेवर जर तिकीट देत असेल आणि भाजपने ते दिलं तर त्यात गैर काय नाही, असं मला तरी वाटतं मित्रांनो. म्हणून भाजपला जे काय सध्या जोडण्याचा प्रयत्न इतर म्हणजे महायुतीला इतर जे काय प्रबुद्ध लोक करतात, त्यात एकांगीपणा मला तरी वाटतो मित्रांनो. तर मी काय त्यांचं एवढा बुद्धिमान नाही किंवा त्यांच्या इतका त्या लोकांशी जवळीक पण नाही, राजकीय लोकांशी. परंतु जे आपण ऐकतो, लोकांचे वेगवेगळे व्हिडिओ ऐकतो, विश्लेषण ऐकतो, वेगवेगळे पुढाऱ्यांचे भाषणं ऐकतो, याच्यातून मी माझं मत बनवते ह्या गोष्टी. बघा मित्रांनो, पटत असेल तर व्हिडिओला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू द्या. धन्यवाद मित्रांनो.